आताही ते सातत्याने आरोप करतायत की 2019ला 2014ला पवार साहेबांनीच भाजपसोबत जाण्याचा पुढाकार घेतलेला होता. सगळं काही ठरलेलं होतं. दिल्लीच्या घरी सुद्धा या सगळ्या बैठका सुरू झालेल्या होत्या, चर्चा झालेली होती. असं असताना मग नेमकं काय झालं की पवार साहेबांनी या सगळ्या घटनेमध्ये माघार घेतली? तुम्ही सुद्धा या सगळ्या प्रोसेसमध्ये असालच, तर नेमकं असं काय घडलं होतं? एकतर हे इलेक्शन आमच्या कुटुंबांनी मोठी क्रांती होणार आहे का हे सगळं देशाला कळून? सातत्याने तीच चर्चा चालू आहे. कारण का म्हणजे अजित इतर पवार मुद्द्यावर येतच नाहीयेत ना. आज राज्यासमोर काय आव्हान आहे? ते सत्तेमध्ये आहेत. त्यांना सत्ता विकासासाठी हवी होती. तर माझी अपेक्षा आहे की दादा खूप कर्तृत्ववान आहेत. त्याच्यामुळे माझी अपेक्षा होती की दादांनी निर्यात बंदीवर काहीतरी निर्णय घ्यावा. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारावर या सरकारने काहीतरी बोलावं. कारण का आज देशासमोर पवार कुटुंब म्हणजे अजित पवार आणि मी आम्ही एकामेकावर बोलत राहणं, जर या देशाचे सगळे प्रश्न सोडत असेल तर मग टीव्हीवर कशाला समोरासमोरच बसू ना. महागाई जर कमी होत असेल तर मला खूप आनंद आहे. मी रोज दादांबरोबर चॅनलवर बसायला तयार. पण दादा सातत्याने मग सभेमधून तुमच्यावर असेल किंवा पवार साहेबांवर असेल टीका करताना पाहायला मिळतात, किंवा इतिहासामध्ये जे काही तुमच्यामध्ये घडलं असेल ते सातत्याने बाहेर काढताना दिसत आहेत. याची गरज अजितदादांना का भासते? सातत्याने पवार साहेबांनी किती चुका केल्या हे त्यांना जनतेला सांगावं लागतंय. पवार साहेबांनी चूक नाही केली, कारण का त्यांनी विचार कधीच नाही बदललेला. त्याच्यामुळे चूक नाहीये ती. दादा असं म्हणतात की पवार साहेबांनी काय काय केल्या. आता त्यांनी का त्यांना का वडीलधारी माणसात एवढ्या चुका दिसत आहेत, त्यांचा प्रश्न आहे ना. याची प्रश्न तुम्ही त्यांना विचारून मी कसं सांगणार? माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यावर आपल्यापेक्षा वयाने कर्तृत्वाने मोठ्या असणाऱ्या लोकांबरोबर टीका करायची नाही. माझ्या आईने माझ्यावर केलेले संस्कार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.